जय श्रीकृष्ण मंडळी. मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी. आज मी परत एक खूप चांगला फ्लॅट दाखवतो आहे. खरं तर फुल्ली फर्निश असणारा हा फ्लॅट असणार आहे. फ्लॅटचं लोकेशन जर बघितलं तर हे ढोकळी कोलशेत रोडवरतीच प्राईड पाम्स नावाची सोसायटी आहे आणि त्याच सोसायटीमध्ये मी तुम्हाला आज 2 BHK फ्लॅट दाखवतो आहे. हा 2 BHK जो फ्लॅट आहे याचा जर कार्पेट बघितला तर हा 671 कार्पेट असणारा फ्लॅट असणार आहे. आणि जर याची आपण एंट्री वगैरे जर बघितली तर ही एंट्री आपण ज्या वेळेला बाहेर जाणार आहोत त्यावेळेला हा ईस्ट, बाहेर जाताना आपल्याला ईस्ट असणारा फ्लॅट आहे. आणि बाहेर तुम्ही बघू शकता किती मोठी तुम्हाला ही लॉबी मिळते आणि साधारणतः ह्याच्यासाठी तुम्हाला 3 लिफ्ट मिळणार आहेत. आणि ज्यावेळेला आपण आतमध्ये येणार आहोत त्यावेळेला हे वेस्ट असणार आहे, आतमध्ये वेस्ट. थोडक्यात हा फ्लॅट ईस्ट वेस्ट असणार आहे. फ्लॅट हा फुल्ली फर्निश आहे. ह्या फ्लॅटमध्ये पूर्णपणे काम केलेलं आहे. ह्या मालकांना नोकरीअभावी दुसरीकडे जायचं आहे, त्याच्यामुळे त्यांनी ते विकायचं ठरवलेलं आहे. तुम्ही बघू शकता ह्या साईडला त्यांनी सोफा किंवा ह्या साईडला धबधबा पाण्याचा हे सगळं त्यांनी फर्निश त्या पद्धतीने केलेलं आहे. आणि फ्लॅटमध्ये जर आपण बघितलं तर मोठी अशी एक बाल्कनी पण तुम्हाला मिळते, जी छोटी बाल्कनी नसणार आहे, प्रॉपर प्रशस्त असणारी अशी ही बाल्कनी आहे. आणि ज्यावेळेला बाल्कनीमधून तुम्ही उभे राहणार आहात त्यावेळेला तुम्हाला हा येऊरचा डोंगर म्हणा किंवा मग इकडलं हे ओपन सगळं हे मानोरमा नगर, घोडबंदर रोड, हा सगळा तुम्हाला ह्या साईडचा व्ह्यू तुम्हाला नक्की ह्या फ्लॅटमधनं मिळतो. समोर आहे ती त्यांचीच बिल्डिंग आहे, म्हणजे ह्याच बिल्डरची बिल्डिंग आहे. त्यानंतर जेव्हा आपण हॉलमध्ये येतो त्यावेळेस हॉलमध्ये बघा हा सोफा, डायनिंग टेबल किंवा हे भगवंतासाठी यांनी ह्या साईडला मंदिर बनवलेलं आहे. मंदिर आणि त्या साईडला जर बघितलं तर ह्या साईडला ही अशी TV सेट केलेली आहे. वरती जर तुम्ही बघितलं तर पूर्णपणे फॉल सिलिंगचं काम झालेलं आहे. इंटेरियर डेकोरेशनचं काम कम्प्लिटली चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. आणि नंतर हे आपलं येतं किचन. किचनमध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप मोठं आणि असं प्रशस्त हे किचन आहे, जिथे तुम्हाला फ्रीज ठेवण्यासाठी म्हणा ह्या सगळ्या गोष्टींच्या सुखसुविधा त्यांनी व्यवस्थित ह्या साईडला केले. आणि विशेष म्हणजे ह्या साईडला जे वेस्टेज होतं हे वेस्टेज त्यांनी आतमध्ये करून ह्याला प्रॉपर युटिलाइज करण्यात हा एरिया आलेला आहे. तर अशा गॅसची पाईपलाईन वगैरे इकडे सगळं आलेलं आहे. याचा जो हे आहे आपलं मेंटेनन्स आहे साधारणतः 4200पर्यंत मेंटेनन्स असणार आहे. अधिक जर सोसायटी बघितलं तर 2च इथे म्हणजे 4 टावर आहेत टोटल. 4मध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळं दिलेलं आहे. कमीत कमी एरियामध्ये जास्तीत जास्त चांगल्या सुखसुविधा दिलेल्या आहेत. आणि ह्या साईडला जर आपण आलो तर हे बाथरूम आहे जे प्रॉपर बनवलेलं आहे. आणि बाथरूमच्या आपण जर ह्या साईडला आलो तर इकडे प्रॉपर वॉशिंग मशीनसाठी जागा म्हणा किंवा हे ड्राय बाल्कनीचा स्पेस तुम्हाला ह्या साईडला प्रॉपर दिलेला आहे. आणि बाथरूममधनं ज्या वेळेला आपण बाहेर येऊ, हे कॉमन वॉशरूम होतं. कॉमन वॉशरूममधून बाहेर आल्यानंतर तुम्ही जर बघू शकता इथे पण ह्या डोअरला मस्तपैकी फिनिशिंग देऊन, ह्या डोअरला पण फिनिशिंग देऊन हे एक बेडरूम इकडे सेट केलं, जे चिल्ड्रन्स बेडरूम असणार आहे. चिल्ड्रन बेडरूमला जर बघितलं तुम्ही तर लहान मुलांच्या बेडरूमसाठी इथे हे परत त्यांनी एक वॉलड्रॉप म्हणजे अलमारी मस्त पण बनवलेली आहे. आणि ह्या साईडला जी जागा होती त्यांनी ते युटिलाइज करून इथून बसण्यासाठी प्रॉपरली 2 माणसं इथं सिटिंग करू शकतात, अशा पद्धतीचं इकडे हे काम त्यांनी केलेलं आहे. आणि याच्यात पण तुम्ही बघितलं वरती फॉल सिलिंगचं काम प्रॉपरली सेट करून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट फुल्ली फर्निश आहे. मालकाचं डिमांड फर्निश केल्यामुळे थोडंसं नक्कीच जास्त आहे, पण आल्यानंतर तुम्हाला इथे काहीच करायची नक्कीच गरज नाही. आता हा आपला शेवटचा जो बेडरूम आहे तो मी दाखवतो. तोही फुल्ली फर्निश आणि खूप चांगला डेकोरेटिव्ह केलेला फ्लॅट आहे. याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेला ह्या घरामध्ये आपण येणार आहात त्यावेळेला कोणती गोष्ट घेऊन यायची नक्कीच गरज नाही, कारण सगळ्या इत्तमभूत सुविधा तुम्हाला इथे तयार केलेल्या आहेत. फक्त एक पेंटिंगचा हात जर तुम्ही नवीन घर घेतले म्हणून मारायची जर गरज पडली तुम्ही नक्की मारू शकता. सेम ह्या फ्लॅटमध्ये पण जर तुम्ही आलात, ह्या बेडरूममध्ये पण आलात, ह्या साईडला परत बसण्यासाठी अगदी 2 ते 3 लोक आरामशीर ह्या झोपायचं म्हटलं तरी झोपू शकतात, बसायचं म्हटलं तरी नक्कीच बसू शकतात. हा बेड तुम्ही बघू शकता किंवा ह्या साईडला जे डेकोरेशन वगैरे जे केलेलं आहे, फॉल सिलिंग जे केलेलं आहे, इतकं सुंदर AC सहित ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत. ह्या साईडला जर आपण आलो बेडरूमच्या तर इकडे पण प्रचंड जागा आहे आणि त्या साईडला पण तुम्हाला फिरायला खूप जागा आहे. आणि त्याच्यानंतर इकडे परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी किंवा ACचे जे बाहेरचे आहेत ते सगळं इकडे ह्या साईडला ठेवण्यात आले. आणि परत तुम्हाला हे मोठं असं वॉलड्रॉप पण ह्या साईडला ऑलरेडी बनवलेलं आहे. आणि एक्स्ट्रा काम म्हणून आता हे जे मालक आहेत ते घरातनं काम करतात म्हणून त्यांनी तर आपलं स्वतःचं बेडरूममध्ये घरून पण काम करण्यासाठी एक टेबलचा स्पेस पण तुम्हाला इथे बसतो. एवढी मोठी जागा ह्या फ्लॅटमध्ये नक्कीच आहे. आणि नंतर हे आपलं शेवटचं तुमचं
वॉशरूम किंवा बाथरूम बघा, हेही ह्या साईडला मोठं आणि चांगलं आहे. ह्याच्यामध्ये जे प्लंबिंग वर्क केलेलं आहे हे जॅग्वारचं प्लंबिंग वर्क केलेलं आहे. अशा पद्धतीचा हा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर हा फ्लॅट मी तुम्हाला दाखवू शकतो. हायर फ्लोअरला हा फ्लॅट आहे. ग्राउंड प्लस 29 माळ्याची बिल्डिंग असणार आहे आणि फ्लॅटची जी कॉस्ट आहे ह्या मालकाने 1,40,00,000 रुपये ठेवलेले आहे. याच्यामध्ये आपण निगोशिएशन करणार आहोत. फुल्ली फर्निश हा फ्लॅट तुम्हाला नक्की मिळू शकतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.